वेलकम टू माय गाईज. आज आहे गणपती विसर्जन आणि आम्ही आहोत केळकरबागच्या कैवारीवरती, जो माझ्या गल्लीचा गणपती आहे. सो आम्ही सगळे आज पूर्ण विसर्जन होईस्तोपर्यंत ह्या गाड्यावर असणार आहोत. तर तुम्हाला बेळगावचं जे भारी एक नंबर विसर्जन होतं आहे ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. सो स्टे ट्यून विथ आवर ब्लॉग. लेट्स गो. खाली ठेव. बेळगावच्या कैवारीचा विजय असो. आज आमच्या सोबत आहे विसर्जनाला हर्षित कुलकर्णी, जे पिऊन झालेत आणि आमच्या सोबत आहे अनमोल, नमस्कार, आणि अनिरुद्ध आणि आमचा छोटा डॉन दर्शन जोशी. गोपी पाणीबॉय अनिकेत अजून आला नाही आहे. गणपती विसर्जन सुरू झालं आहे 2 तास झाले सुरू होऊन आणि अनिकेत अजून आला नाही आहे. गेली 20 वर्ष 23 कसं वाटतंय तुला स्टेजवर जाऊन? एक नंबर. आपलीच लोक. असे प्रकाराने आपले पोरं इथं जेवत असताना आज 4था दिवस आहे. आम्ही कंटिन्यूस एका मंडळाचं जेवण जेवतोय. 3 दिवस आम्ही गणपती बघितलो तेव्हा पण महाप्रसाद जेवलो. आज विसर्जन आहे आणि आज आमच्या गाड्यावरती पुलाव दिले. छान पुलावने रायता. हा रायता एक नंबर. आणि तुमचा आहो कुठे आहे? आपला चैतन खाली झालेला आहे माझा प्लेट. पुलाव आणि रायता खूप छान होता. मी आभारी आहे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ केळकरबाग बेळगाव. धन्यवाद. तर आपण आहोत धाडसचे करता त्यांच्यासोबत. तर आपण त्यांना विचारलं त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता केळकरबागसोबत आणि त्यांना पुलाव कसा वाटला. पुलाव तर एक नंबर होता आणि एक्सपिरियन्स पण खूप छान होता. कारण की जे टायमात संपलं तेच महत्त्वाचं असतं आहे. नाही तर सकाळपर्यंत पोरं लागतात. त्याच्यामुळे पोरं बी खुश आहेत आणि कोऑपरेट चांगलं केलं केळकरबागवाल्याने. त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद. मेन बेळगावच्या कैवारीचा विजय असो. तर आपण धाडसच्या एका अजून एक कर्त्याकडे आलो आहे. तो खतरनाक असा ढोल वाजत आहे तो. तर ज्यांनी आज पूर्ण मार्केट खाल्लं आहे त्याच्याकडे आम्ही आलो आहे. आता तो पुलाव खातो आहे. तर आपण पुलावचे रिव्ह्यू विचारूया की मार्केट खाल्ल्यानंतर आणि पुलाव खाल्ल्यानंतर काय बरं वाटतं आहे. मस्त आहे. पुलाव तर छान आहे पण मार्केट करणार तर बरं वाटतं जास्त. पण आता अशा व्यक्तीला भेटतोय ज्याच्यामुळे आम्ही धाडसकडे पोहोचू शकलो. तर प्रथमेश सुतार हा आमच्या गल्लीचा एक कर्तृत्ववान कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे आम्ही धाडसपर्यंत पोहोचलो आणि आम्ही बुक करू शकलो, त्यांना विडा देऊ शकलो. तर प्रथमेशसाठी आणि मला प्रथमेशला हे विचारायचं आहे की वापस गल्लीमध्ये येऊन वापस गणपतीसाठी काहीतरी एक आपलं कॉन्ट्रीब्युशन करून कसं वाटतंय. कमन प्रथमेश. खूप वर्षानंतर वाजवल्यानंतर मस्त आनंद झाला. स्वतःच्या गल्लीमध्ये वाजवलं कसं वाटतंय. त्यासाठी चाललेलो. डोळ्यातलं पाणी आलं बिचार. तर आता धाडस तर्रीदार जशी म्हशी असते तशी तर्री मारणारा एक
ताण तुटणारा तसा पट्टू आपल्याकडे आहे. तर आपण त्याचे थोडे फीडबॅक घेऊया की केळकर बाग कसं वाटला, कैवारी कसा वाटला आणि पुलाव कसा वाटला. जळगावचा कैवारी केळकर बाग यांचा नादच करायचा नाही. विषय संपला. आम्ही इथे एक गाणं डेडिकेट करतो. आले रे तू पाड किती मित्र सोडली हे बघितली आकाशी स्वप्ने झाली पुरी. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.